नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फार्मिंग चॅनल. मित्रमंडळी, कबड्डी, पंगा या दोन व्हेरायटीबद्दल तुम्हाला माहीतच असेल, कारण या दोन व्हेरायट्या गेल्या 2-3 वर्षापासून खूप चालत आहे आणि याला उत्पन्नसुद्धा चांगल्या प्रकारे मिळत आहे. त्याचबरोबर राशी, सिद्धा, अजित 105 तसेच अंकुरच्या 3028 आणि इतर व्हेरायटी या सर्व व्हेरायट्या भारी जमिनीसाठी आणि त्याचबरोबर हलक्या मध्यम दर्जाच्या जमिनीसाठी चांगल्या आहे. परंतु यापेक्षाही चांगली एक व्हेरायटी मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे NBC 10 आणि NBC 11. या व्हेरायटीचं नाव तुम्हाला माहीत असेलच आणि ही व्हेरायटी 2-3 वर्षापासून चालत आहे आणि जुनी सुद्धा आहे. मी ही व्हेरायटी गेल्या 3 वर्षापासून लावत आहे आणि त्याचसोबत बाकी व्हेरायटी सुद्धा लावत आहे, पण मात्र NBC 10 ला जास्त उत्पन्न मिळत आहे. NBC 10 ही व्हेरायटी इतर व्हेरायटीपेक्षा खर्चिक नाही आहे. या व्हेरायटीला उत्पन्न जास्त आणि खर्च कमी येतो. या व्हेरायटीला पाण्याची खूप कमी आवश्यकता असते, जसं की कबड्डी, पंगा, सिद्धा, अजित 105 या व्हेरायटीला जे बोंड असते त्याचं प्रमाण कमी असते, परंतु आकाराने थोडे मोठे असते. पण मात्र या व्हेरायटीवर रोग येण्याचे चान्सेस थोडे जास्त असते आणि तेच NBC 10 आणि NBC 11 ह्या व्हेरायटीवर रोग खूप कमी प्रमाणात येतो आणि या व्हेरायटीला बुडापासून तर वरच्या शेंड्यापर्यंत बोंड भरपूर प्रमाणात असते, फक्त त्याची बोंड थोडे लहान असते. पण सर्वात मोठा रोग म्हणजे बोंडअळी. हा रोग या व्हेरायटीवर म्हणजे NBC 10 ह्या व्हेरायटीवर खूप कमी प्रमाणात आढळते. ही व्हेरायटी गेल्या 3 वर्षापासून पाहत आहे आणि या व्हेरायटीवर मला खर्च खूप कमी प्रमाणात मिळत आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणात खर्च येत आहे. या व्हेरायटीला खताची खूप कमी आवश्यकता असते, त्याचबरोबर जास्त फवारणी मारावी लागत नाही. मला गेल्या 3 वर्षापासून या व्हेरायटीचा अनुभव आहे, त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. एकदा ही व्हेरायटी लावून बघा आणि बघा उत्पन्नात वाढ किती प्रमाणात होत आहे आणि खर्चसुद्धा तुम्हाला किती होत आहे हे सुद्धा तुम्हाला ही व्हेरायटी लावल्यानंतर माहीत पडेल. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.